आजचा दिवस मस्त असं हेल्दी सुरू झाला. मी आहे ना शेवग्याचं सूप बनवलं होतं. फर्स्ट टाईम जेव्हा मी बनवलं होतं ना त्यावेळेला काही एवढं खास नव्हतं झालं, पण सेकंड टाईम ना एकदमच छान झालं होतं. रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि साधंच जेवण आज मी बनवलं होतं, कढी आणि भात. दुपारी असं वातावरण झालं होतं ना, असं वाटत होतं की ह्या वर्षी ना उन्हाळा डायरेक्ट सुट्टीच घेतोय की काय, एवढं पावसाचं वातावरण झालं होतं. पण पाऊस तर काय आलं नाही, पण असं वाटतं ह्या वर्षी उन्हाळा सुट्टीच घेणार आहे. भरपूर दिवसापासून माझ्या ह्या स्नेक प्लांटला मी पाणी नव्हतं टाकलं, म्हणून त्याला बाहेर घेतलं, छानपैकी अंघोळ बिंघोळ घालून घेतली, भरपूर सारं पाणी त्याला घालून दिलं आणि परत आतमध्ये ठेवून दिलं. आणि मला ना असं वाटू राहिलं, हे फुकटचे जे जाळे येतात ना आपल्या घरामध्ये असे राहू राहिले ना पर एवढ्या IT मध्ये, जसं काय हेच रेंट भरू राहिले असं मला वाटत होतं. म्हणून म्हटलं यांना पहिले घरच्या बाहेर काढून देऊ. छानपैकी सगळ्या घरांमधले म्हणजे सगळ्या रूम्समधले जाळे वगैरे साफ करून घेतले, त्याच्यानंतर घरं वगैरे झाडून घेतले, पुन्हा पुसून वगैरे घेतले, कारण भरपूर धूळ खाली लागत होते उन्हाळ्यामध्ये. तर धूळ म्हटलं विचारायचंच नाही. आणि संध्याकाळच्या वेळेला ना भरपूर म्हणजे मी बऱ्यापैकी ना आता सध्या पाणी मारायला लागले झाडांवर, कारण उन्हाळ्यामुळे ना भरपूर धूळ पण येते झाडांवर आणि असे सुकलेले दिसतात. मग जरा पाणी वगैरे मारलं ना की जरा जास्तच छान फ्रेश वाटतं. नंतर पुन्हा गॅलरी वगैरे धुवून घेतली. आणि आज ना माझा भाऊ पण येणार होता, म्हटलं चला तेवढंच त्याला चकचकीत जरा भारी वाटन, त्याच्यामुळे ते सगळं काय असेल ते काम मी करून घेतलं. आणि मला सुद्धा इतकं फ्रेश वाटत होतं ना की बस. त्याच्यानंतर मी पुन्हा स्वतःला सुद्धा फ्रेश करून घेतला, हातपाय वगैरे धुवून. त्याच्यानंतर देवपूजेसाठी बसले होते संध्याकाळच्या वेळेला. आणि मला ना संध्याकाळची देवपूजा म्हणजे एकदमच छान वाटतं. छान असं फ्रेश वातावरण होतं घरामध्ये, धूप दीपांचा वगैरे छान वास दरवळतो सगळीकडे. आणि नंतर तुळशी मातेला सुद्धा धूप बत्ती दाखवली, बत्तीच दाखवली, धूप नाही दाखवला, सॉरी धूप बत्ती नाही, आपलं जे धूप असतं ना तर ते दाखवलं. मला टायमिंगला शब्दच आठवत नव्हता, म्हणून थोडासा गोंधळ झाला. माझे भाऊ येताना मस्त अशी रसमलाई घेऊन आला होता, जी की मला इतकी आवडते आणि खूप दिवसांनी मी रसमलाई खाल्ली होते. त्याला म्हटलं असं काहीतरी छान छान प्रत्येक वेळेला आणत जा, आणि असंच काहीतरी आणलं ना, त्याच्यामुळे मी भरपूर 3-4 रसमलाई मी एका पटापट पटापट पटपट संपवून टाकल्या. आणि त्याला म्हटलं तुझ्या हाताने काय पाणी वगैरे असं ते तुझ्या हाताने घे भाऊ, मला पहिली रसमलाई खाऊ दे. आणि तो ना चहा वगैरे काय घेत नाही जास्त, म्हणून मीच म्हटलं घेऊन टाकते, कारण मी त्याची वाट बघत थांबले होते चहा पिण्यासाठी. पण तो काय म्हणे नाही प्यायचा, म्हणून मीच एकटीने दूध आणि चहा पिऊन घेतला. आणि आता वेगळं तरी काय बनवावं म्हणून मस्तपैकी आप्पे बनवले तर त्याच्यासाठी गरमागरम, आणि त्यालाही खूप आवडतात. आणि आता सध्या ना उन्हाळ्याचं सीझन चालू आहे, त्याच्यामुळे आपण माठ वगैरे थंड भरवण्यासाठी थंड पाण्यासाठी भरून ठेवतो. पण काय होतं ना कधी कधी आपले जे पाणी असतं ना ते थंड होत नाही, मग आपलं जे साधं मीठ असतं ना त्याला आतून बाहेरून छान असं हाताने किंवा घासणी वगैरे घासून घ्यायचं मिठाने, तर त्याने ना छान आपले माठाचे जे पोर्स असतात ना ते ओपन होतं आणि पाणी थंड होण्यासाठी पण मदत होते. आणि रात्रीच्या वेळेला ना थोडं रिक्वेस्ट करून खूप दिवसांनी यांना म्हटलं होतं की मला तेल वगैरे लावून द्या, मालिश करून द्या छान. आणि ती इतकी छान मालिश करतात ना, अक्षरशः म्हणजे पूर्ण रिलॅक्स होऊन जातं माणूस, इतकी छान झोप लागून जाते ना. आणि असे छानपैकी मालिश करून फुकटचे फाकटचे असं संपलं आजचा दिवस. चला भेटत पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.